आम्ही रूमवर गेलो आणि फक्त जेवण करून आलो आहे बीचवरती आणि चेंज पण केलं नाही आहे. सरळ बीचवर आलो आहे कारण सनसेट झाला असता, त्यामुळं आम्ही डायरेक्ट बीचवर आलो आहे. तर हा सनसेटचा एक नजारा आहे संध्याकाळचा. बरेच लोक कचरा येथे या ठिकाणी येऊन खूप घाण करतात, पण जर आपण या ठिकाणी येत आहे तर कचरा नाही झाला पाहिजे याची काळजी आपणच घेतली पाहिजे. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की कचरा करू नये, जेणेकरून आपल्या पर्यावरणाला कुठली हानी पोहोचेल. कसं वाटतंय? भारी वाटते, पण आभाळ आले ना त्यामुळं सनसेटला मजा नाही होत. थोडं आभाळ आलं त्यामुळं सूर्य भारी दिसतो. थोडंसं क्लायमेट थोडं डगमगले. गर्दी खूप आहे, पण गर्दी आहे. या साईडला पहा, पूर्ण दिव्यागरचा समुद्रकिनारा पूर्ण चकाचक भरलेला आहे आणि सगळीकडे गर्दी आहे. पालवीला मोदक खायचे. समोर एक गावातल्याच एक महिला आहेत, त्या मोदक घेऊन आल्या तिथं विकायला आणि पालवी गेली घ्यायला. आता मावशी कितीला आहे? 2 घे ना. माझ्या पॉकेटमधून पैसे काढ ना. गरम आहे. थँक्यू मावशी. कसं आहे मोदक? सुक्या खोबऱ्याचा आहे, ओल्या नाही. मग सुक्या खोबऱ्याचं चांगलं लागत नाही? ओल्या खोबऱ्याचा मोदक चांगला लागतो. मग हा चांगला नाही का? चांगला आहे, पण आजकाल सुक्या मोदकच चालत खोबरे. बघ खाऊ. चांगलं आहे. ठीक आहे, मला आवडलं. ते मला नाही आवडत, ते तुला आवडतं. छान आहे. असं ठेवून व्हिडिओ काढतो, उभा काढ. हा आहे कोकणातलं मोदक. सुक्या खोबऱ्याचा आणि आपण ओल्या खोबऱ्याचा बनवतो. छान ना खाताना. हा डिनर एरिया आहे आमचा. मी तर डिनर करतो. हा आहे स्विमिंग पूलचा एरिया आणि ह्याची हाईट जवळजवळ 5 फूट असावी आणि याची एक 3 फूट असावी हाईट. उतरायचं का स्विमिंग पूलमध्ये तुला? मित्रांनो, कोकणामध्ये आत्ता थंडी आहे. सगळीकडेच थंडी आहे. पण कोकणामध्ये जास्त असं दमट वातावरण असतं ना, तर तरी पण
एवढं नाही, थंडी आहे. या ठिकाणी आम्ही ठेवलं आहे दूध केटलमध्ये तापवायला आणि चहा करायचा प्लॅन आहे. पण दूध पहिलं तापून घेतो आहे आणि नंतर ठेवणार आहे चहा. काय चाललंय? चहा बनवतोय. खाली लागलं का थोडं दूध? मी म्हणून म्हणतो ते बंद करते, बरोबर बंद करतात. हे बघा आता तो चहा करपट लागेल माहिती का? ठीक आहे ना, टेस्टी येईन करपट चहाची. तर मग तू करणार का इथं पण चहा आज? हो. आधी चहा पावडर माझ्या हिशोबाने करणार. करा. 3 चमचे टाकतो. हो, जास्त गोड नको. तसं पण आपला चहा फिकट असतो. अद्रक किसतो. पण टाकून दे ना लगेच. विड्याची पावडर नंतर टाकायची. ठीक आहे, नंतर टाक. बंद दूध टाकल्यानंतर. कर. चहा उकळलेला दाखव. हे काय उकळाय ते उलट? अरे पाणी सांडते खाली. हो, चहा उकळलेला आहे आणि आता दूध टाकणार आहे. उकळला का पण? पकडायला काहीतरी दूध ह्यात पडताना घे फक्त असं. चला दुधाचा चहा प्यायचा आहे. बस बस बस, भरपूर होते. आता विलायची. हो, आता विलायची. तुमचं किचन लय मोठा आहे हो. भरपूर मोठा दिलाय किचन. काय करणार, ॲडजस्ट करायला लागतं बघा. थोडी विलायची टाकू. ठीक आहे. चहा उकळलेला आहे. चलो पालवी, चलो चला. फायनली चहा तयार झाला आहे आणि वत्ती आहे पालवी कप्समध्ये. मस्त चहाचा आनंद घ्यायचा आहे. येस, जास्त झाला चहा. हा ओतून घेते कशात तरी. चला चहा प्यायला. निघू पण घेऊ. टी टाइम. काय आणले? बिस्किट्स आणि